चल येतो आई. आपली सह्याद्रीच्या रांगा दिसायला लागले बघ समोर. पहिल्यांदा रायगडावरती येत असतील तर ह्या रस्त्याने जाऊ शकता रायगडावरती. तर नमस्कार मंडळी, मी ठाणेकर सिद्धार्थ तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज चाललो मी गणपतीपुळे आणि तेही सोलो. बरं, हे स्वप्न ॲक्च्युली लहानपणापासून बघतोय मी. गणपतीपुळेला जायचं, लालपरीने जायचं स्वप्न होतं, पण ते पूर्ण नाही झालं. तर आपल्या ह्या परीसोबत मी चाललो आहे. घरून मी 5:45 वाजता निघालो आणि आत्ता थांबलो आहे. आत्तापर्यंत आपली गाडी चालली 107 ते 108 किलोमीटर आणि बराच टाईम नंतर सोलो रायडिंग करतोय. हे बघू शकता, खूप टाईम नंतर पूर्ण गेटअपमध्ये निघालो आहे घरातून आणि मिस पण करतो. ही कॅमेरा बॅग त्याच्या लग्नाचं शूट करायचं आहे. अजून आमचं गाडी दाखवतो तुम्हाला. गाडी बघू शकता, याच्यात कपडे, चेन उघडली थोडीशी, एक नंबर दिसते राव. पण प्रत्येक टायमाला जो प्रॉब्लेम येतो तो प्रॉब्लेम ह्या टायमाला सुद्धा येतो. तो म्हणजे गाडी चालू असताना व्हॉइस बरोबर रेकॉर्ड होत नाही आहे. जो कॉर्ड असतो कनेक्टर तो पण चेंज केला, पण तरी पण व्हॉइस हा रेकॉर्ड होत नाही बरोबर. आता काय नाही, आपल्याला जे आवडतं ते पूर्ण करायचं. आणि 108 किलोमीटरमध्ये फक्त वडखळ नंतरचा जो पॅच आहे तो थोडा खराब भेटला आहे, 10-15 किलोमीटर फक्त. चला मग आपण पुढं हॉटेल बघूया, चाय नाश्ता करूया, त्यानंतर पुढचा प्रवास करूया. ॲक्च्युली आता आपली गाडी चालली आहे 111 किलोमीटर. तुम्हाला बोललो ना मगाशी 108 किलोमीटर, 108 नव्हे तर तो 111 किलोमीटर गाडी चालली आपली आत्तापर्यंत. सगळ्यात अगोदर हॉटेल बघून यार जेवायला थांबायचे. जेवायला नाही, नाश्ता करायचा टायमिंग आहे. तर थांबूयात का इथे, नम्रता गार्डन. अरे हा पण बंद आहे. चला बघू आता पुढे. हा नाही, पुढचा नाही, पुढचा थांबू असं करत करत मी चाललोच आहे, पण थांबायचं नाव नाही घेत. काय आहे, राजमुद्रा हॉटेल. कुठं भाऊ राजमुद्रा? थांबूया, काहीतरी नाश्ता वगैरे भेटेल तर चांगलंच आहे. हॉटेल राजमुद्रामध्ये नाश्ता केला आम्ही. आता लय भारी लागला. पण कधी येत असाल तर राजमुद्रा हॉटेल कोल्हाटच्या अगोदरच असेल, तर तिथं तुम्ही थांबू शकता. दादाचं पण नवीनच हॉटेल आहे ते. आता आपण कोलाडमध्ये ह्या नदीच्या काठावरती, इकडनं आता पुढे गेल्यानंतर माणगाव येईल. माणगाव पासून रायगडला जाण्यासाठी एक रस्ता लेफ्ट साईडने जातो. त्यानंतर पुढे गेल्यानंतर महाड नंतर पोलादपूर नंतर त्या पुढे खेड, रत्नागिरीच्या अगोदरच आपण थांबणार आहे संगमेश्वर मध्ये. आता आपण अँगल चेंज करूया, इथं लावून बघूया कॅमेरा कसा व्ह्यू भेटतो ते. ओके, तुम्हाला माहिती आहे का अजून 4 तास लागणार आहे आपल्याला जायला. 4 तास.
तर मित्रांनो, मी आता जस्ट माणगावच्या पुढे आलो आहे. माणगावच्या पुढे जो रस्ता राजधानी किल्ले रायगडावर जवळ जातो, म्हणजे या लेफ्ट साईडने आता कमानीचं काम चालू आहे. तर ह्या ठिकाणी शॉर्टकटने जाता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो पहिल्यांदा रायगडावरती येत असतील तर हा मुंबईकडून येणारा रस्ता, आणि सरळ गेलात तर महाड, आणि महाडच्या पुढे रत्नागिरी वगैरे सगळे येणार. आणि मुंबईकडून आपण जर येत असताना महाडच्या अगोदर माणगावच्या पुढे एक रस्ता लागतो, जो आपल्याला शॉर्टकटने रायगडाच्या पायथ्याशी घेऊन जातो डायरेक्ट या ठिकाणी. आणि दुसरा रस्ता म्हणजे महाडकडून पण तुम्ही जाऊ शकता रायगडावरती, पण तो लांब पडेल जरा. सो हा थोडा जवळ पडतो रस्ता, आणि रस्ता पण चांगला आहे. घाट सेक्शन एकदम ओके. चला मग, कोणी येत असेल तर ह्या रस्त्याने जाऊ शकता रायगडावरती. पण आता इकडनं निघूया. अक्षय भावा, तुझ्या गावात आलो, कोल्हापूर. कोणी कोल्हापूर पासून बघत असेल तर त्याला हॅलो. नाही रे बाबा, आपले एवढे सबस्क्रायबर नाही सध्या. आपलं फक्त ठाण्यापुरतं तेच मर्यादित. रत्नागिरी इकडनं 176. हो हो, मस्त घाट आहे. पण सबस्क्राईब नाही कर यार भरपूर लोक. करा, सबस्क्राईब करा. काय सारखं सारखं बोलायला लावताय तुम्ही. तुम्हाला बोलता बोलता सोलाईला आले. तुम्हाला बोलता बोलता सोईला आलो. अनाउन्स पण करतायत म्हणजे कटिंग सोबत घाट सेक्शन चालू आहे. या घाटाचं नाव तर माहिती आहे, पण आता लक्षात येत नाहीये. हा पण भरपूर मोठा घाट आहे. आणि पावसाळ्यामध्ये एकदम, मी लास्ट टाइम आलो तेव्हा ना एकदम हिरवागार होतं सगळीकडे, आणि पाऊस पण पडलेला मध्ये. हो हो, इकडनं ना ब्लाइंड टर्न भरपूर होतात. आता मग अशी पण एक जण वाचला, ओव्हरटेक करत होता समोरचा, जी ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ, तिच्यासोबत ठोकता ठोकता वाचला तो. आणि आपल्या समोर चालतोय तात्या. हा, ती व्हाईट कलरची झायलो, तिचं नाव तात्या. ह्या घाट सेक्शन मध्ये ब्लाइंड टर्न असेल ना तर ओव्हरटेकिंग अजिबात करू नका प्लीज, ही विनंती आहे. घाटाच्या एकदम टॉपवरती आता पोहोचलो जस्ट. आता सरळ उतरायचं आहे खाली. आता फक्त उतरण आहे. जेवढा चढायचा भाग होता तो मागच्या साईडने चढलो आपण. आणि बघू शकता खाली टनलचं काम चालू आहे. उभं राहण्यासाठी पण जागा नाही आहे, त्यामुळे उभं राहू शकत नाही कुठं. आणि वरून दगड वगैरे पडत राहतात. आपण आता जो घाट क्रॉस केलाय त्याचं नाव कशेरी घाट होतं. आता इकडनं थोडं 20 किलोमीटर. मित्रांनो, आता मी थांबलो होतो विश्रांती स्थान. इथं जे कोकम सरबत तिला 2 ग्लास मस्त थंड वाटतं. आता इकडनं निघतं. 1 तासाचा अजून प्रवास बाकी आहे. इथून 48 किलोमीटर अजून मित्राचं घर. चला आता परशुराम घाटामध्ये थांबलोय. चला, विश्राम तर करून झाला विश्राम. तर मित्रांनो, फायनली चिपळूण मध्ये पोहोचलोय. खूप भारी वाटतंय, कारण की पहिल्यांदा लाईफ मध्ये आपल्या परीला इथं घेऊन आलो. आणि काय सांगू यार, आता खूप वर्षापासून प्रयत्न करत होतो या ठिकाणी यायचं. सो फायनली आज स्वप्न पूर्ण करतो.
भले आज आपलं स्वप्न पूर्ण नाही होणार त्या गणपतीपुळेला जाण्याचं, ते उद्या होईल. अजून इकडनं 30 किलोमीटर मित्राचं घर बाकी आहे. बघू आता. जाऊया त्याच्या घरी, जेवण करूया, आराम करूया. मग त्यानंतर संध्याकाळचं शूट करायचं. ते शूट झाल्यानंतर उद्या सकाळी गणपतीपुळेसाठी निघायचं. हा, डन. पूर्ण प्लॅन डन. रेडी आपला प्लॅन. राव अशी कशी जागा आहे राव, लांब लांब पर्यंत काहीच नाही दिसत आहे. नायरा पेट्रोल पंप, हात बघू शकता कसे झालेत. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल लॉंग राईड करणं वगैरे सोपी गोष्ट आहे, पण बघून घ्या हाताची कंडिशन काय झाली माझ्या. ही गोष्ट पण सोपी नसते, फॅशन फॉलो करणं. लोकेशन फायनली भेटलेलं आहे आपल्याला गुगल मॅप. कडवई, हा बोर्ड पण नाही दिसला यार कडवईचा. बाय बाय नायरा. ओके. अरे कडवईचा बोर्ड तरी दाखवा भावांना काहीतरी. कुणाला तरी विचारावं लागणार आहे. गुगल मॅप काम नाही करत, नेटवर्क नाही येतं. हा तर नाही बोर्ड. धामणवाडीमध्ये पोचलोय, पण आई शपथ. अरे कुठे राहिला भावा आता. तर मित्रांनो, आपण फायनली बरोबर जागेवरती पोहोचलोय. त्याच ठिकाणी होतं. शेवटी काय भाऊ भेटला आता तिथं आलेला. तो इकडनं बाहेर जात होता आणि मी तिथं उभं होतो ना गेटवरती. तुम्हाला बोललो बघा, पोस्टर बघत होतो. आईच्या गावात गाडी स्लिप झाली. अजून काय माहित किती टाईम. त्याला भूक लागली. थोडं इथं आलोय. घर कुठलं आहे भाऊ याचं? सूरज कुठं अजून खरं आहे जाऊ. हा, आलो मित्राच्या घरी.